महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यापैकी 2 भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडाच्या तोलारखिंड मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोतळ्याचा भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी सरपुंजाचा भैरवगड आहे. सरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे आराध्य दैवत आहेत. दरवर्षी आश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. वर पाहिलं तर आपणाला काळभैरवनाथ मंदिर आहे शिरपुंजेमध्ये वरती, ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या 6 भैरवगडांपैकी हा माझा 4था भैरवगड आहे. आतापर्यंत जेवढे आपल्या झालेला आहे त्यामध्ये मोरुशीचा भैरवगड, कोतळ्याचा भैरवगड व पाथरपुंजेचा भैरवगड आणि हा शिरपुंजाचा भैरवगड 4था नंबर. जागोजागी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. नवीन पायऱ्या अशा तयार केल्या आहेत. पहिली शिडी लागणार आहे घनचक्कर व या बाजूस आपला गड पाहायला भेटते आपल्याला इथं. 15 मिनिटाच्या खाड्यात आल्यानंतर आपण पोचून गेलो या रेलिंगपाशी व बाजूला जुन्या पायऱ्यासुद्धा आहेत. आपण जुन्या पायऱ्यावरून जाण्याचा प्रयत्न करू. हे पहा, ह्याच्या पायऱ्या आहेत, जुन्या प्राचीन पायऱ्या. अशा पायऱ्या आहेत. निसर्गरम्य शिरपुंजे गाव अकोले तालुक्यात व अहिल्यानगर म्हणजेच आपला नगर जिल्हा. हा आहे आपला शिरपुंजेचा भैरवगड आणि ही जी आहे पठार घनचक्कर. आपण अर्ध्या तासाच्या चालीनंतर दुसऱ्या शिड्यांपर्यंत पोचून गेलो. या अशा आपल्या 2 नंबर शिड्या लागणार आहेत. जुना मार्ग आपणाला पाहायला भेटत आहे. या मार्गाने आपण येताना येऊ पायऱ्या. वर चढून आल्यानंतर पुन्हा 15 मिनिटात आपण गडावर पोहोचून जाऊ शकतो. इथून आपण या अशा पायऱ्या आहेत, प्राचीन पायऱ्या, ते आपण व्यवस्थित सर्व येताना दाखवणार आहोत. अजून 15 ते 20 मिनिटं लागतील. श्रावण महिन्याचा आज दुसरा आठवडा आहे श्रावण महिन्याचा व त्याच्यानिमित्त आज आपण आलो आहे भैरवगडावर. अशा प्राचीन पायऱ्या पुन्हा लागल्या आहेत आणि हा जुना मार्ग. ही पास ह्या जुन्या पायऱ्या. हा टप्पा थोडासा अवघड आहे. खडा चढी म्हणजे अवघड म्हणजे थोडाच आहे परंतु खडा चढ आहे. उजव्या साईडचा रस्ता गेला आहे, तो हा रस्ता गेला आहे घनचक्करला आणि आपण आता जात आहे इथे भैरवगडावर. वरती आल्यानंतर एक पाण्याचा टाका आहे, हे असं तेही पाहू आपण. आता आपण आपल्या भैरवगडाच्या व घनचक्कर या खिंडीच्या मध्ये 1 तासाचा प्रवास करून वर पोहोचलेलो आहे खिंडीपर्यंत. व इथून एक घनचक्करला जायला रोड आहे व त्या बाजूला एक 15 मिनिटात जाऊ आपण आपल्या गडावर. चला शिरपुंजेच्या टॉपला.
निमगिरी व हनुमंतगड त्याही अशाच पायऱ्या व मार्ग आहे. भैरवगडावर आलो आहे. प्राचीन पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचून जातो. डाव्या साईडला आपणाला या ठिकाणी कोरीव दिसत आहे, म्हणजे ते पुढील पाण्यासाठी जाऊ. सलग आपणाला या ठिकाणी 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणी काठोकाठ भरलेले पाहायला भेटत आहे. घनचक्कर जे शिखर आहे महाराष्ट्रातलं पहिला नंबर जे शिखर आहे कळसुबाई, दुसरा नंबर तारामती शिखर जे हरिश्चंद्रगडावर आहे, जेथे आपण गेलेलो आहे व त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे. व तिसरं हे शिरपुंजाच्या बाजूला असणारं घनचक्कर हे शिखर, ह्याच्या इथून असा रोड गेलेला आहे व मध्ये जी खिंड आहे त्याला आपण वर शिरपुंजाच्या आपल्या किल्ल्यावर येतो तेव्हा येथे प्रथम गडात प्रवेश केल्यानंतर 1, 2, 3 आणि 4 पाण्याचे टाके दिसतात. खाली 2 अर्धवट कोरलेले पाण्याचे टाके आहेत व तिकडे बाली किल्ला आहे. तर चला आता आपण जाऊया. हा शिरपुंजाचा भैरवगड व कोथळाचा भैरवगड जोही आपण केलेला आहे. व आता शिरपुंजाचा भैरवगड आपण सफर सुरू करू आपली. व तटबंदी, बुरुज, पाण्याचे टाके, अजूनही खूप जास्त गोष्टी आहेत पाहण्यासाठी एक अर्धा तास पुरेसा होतो. गडावर पाण्याचे टाक्यांचं कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. हे सुद्धा खूप मोठे आहे पाण्याचं टाका. 2 आहेत, अर्धवट आहे परंतु हे तुटलेलं आहे. 2, 4, 2, 6, 8, 6 मे बी ते 2 असू शकतात. खाली 10 खूप सगळे तिकडे पाण्याचे टाके आहे बघूया. व हे पिण्यायोग्य पाणी आहे. हे पिण्यायोग्य पाणी एक पाण्याचा टाका आहे. हे सुद्धा खूपच मोठं आणि सुंदर आहे. अजस्त्र खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी प्रथम आपण या बाजूचा भाग पाहून घेऊ व नंतर जो सर्वोच्च माता आहे, गडमाता बोलू शकतो आपण, त्या ठिकाणी जाऊ. असं आपणाला इथे हा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे. 4 ते 5 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे व एक टाकं भरल्यानंतर दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय करण्यात आली आहे. अशी सोय तर आहे, दिसत आहे सोय व्यवस्थित पाण्याच्या टाक्यांची. व आतमध्ये काही ते पाहू जाऊन. आता आपण आतमध्ये जे हे पाण्याचं टाक आहे ते पाहू. खूप मोठं आहे हे सुद्धा, धान्य कोठार बोलू शकतो याला आपण. त्यावेळेस आतमध्ये खूप मोठे आहे. उन्हातून आल्यामुळे आम्हाला अंदाज येण्यातला. या बाजूला एक मूर्ती, गणेशाची मूर्ती. आतमध्ये खूप मोठा असं आहे. हे पाहून आपण आता या ठिकाणी जे मंदिर आहे ते गुहेतील मंदिर पाहू. तसेच या ठिकाणी पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तोही पाहू. त्या अगोदर प्रथम आपण एक इथं ही जी विरगळ आहे ती पाहू. ही पाही विरगळाची, इथे एक विरगळ आहे.
तसेच आपण समोरच्या बाजूसुद्धा आपल्याला विरगळ पाहायला भेटते, तीही पाहून घेऊ. पाणी जाण्याची सोय आपण इथं केलेली पाहायला भेटते, त्याची व्यवस्थित विरगळ आहे. शेल्फ पाण्याच्या टाक्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे समूह आहे. गडावरचे जे मुख्य आकर्षण आहे ते आता आपण जात आहे. हे मंदिर आहे, गुहेतील मंदिर, ते पाहण्यासाठी जाऊ आपण. व या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोय खूप सुंदर करण्यात आली आहे. पाहू शकतो आपण. आता मंदिरामध्ये जाऊ, आतमध्ये. या ठिकाणी माकडांची संख्या खूप आहे. सावधगिरीने इथं आल्यानंतर फिरा. इथे एक विरगळ आहे, 3 विरगळ झाले आतापर्यंत आपल्याला पाहून. आपण आता या मंदिरामध्ये पोहोचलो आहे. खूपच चांगलं आहे हे पास. व आपण आता मंदिराची फेरी पूर्ण करू. इथं आणि या ठिकाणी हनुमानरायाची एक मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे, दगडात कोरलेली. खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपणाला या बाजूला असं दिसत आहे. आता आतमध्ये जाऊ. या ठिकाणी प्राचीन पायरी मार्ग आहे, हा खाली उतरलेला आहे, तो बंद केला आहे सध्या. गावकऱ्यांचे आराध्य दैवत आहे ते. मंदिरामध्ये जाऊ आपण आता, दर्शन वगैरे घेऊ. भैरवनाथाची दगडात कोरलेली मूर्ती आहे, खूप मोठी. या ठिकाणी पाहिलं अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला अशा पाहायला भेटत आहेत. पलीकडे एक रूम आहे, तोही पाहू. आणि असा हा रूम. पाहिलं तर आपण असं दिसत आहे, भैरवनाथाचे मंदिर आहे. मुख्य जे मंदिर आहे त्याच्या बाजूला एक गुहा आपणाला अशी पाहायला भेटत आहे. ही या ठिकाणी सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आपण आता पुढील प्रवासाला निघू. पण आता भैरवगडातील शिरपुंजाच्या भैरवगडाचे जे भैरवनाथाचे मंदिर आहे, जे स्थानिक लोकांचे आराध्य दैवत आहे, त्याचे दर्शन घेतले आहे. व दर्शन घेऊन आपण आता जे टॉप आहे किंवा बाकीचे जे काय अवशेष वगैरे जे बघण्यासाठी आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊ. तिथं पाहून घेऊ.
हे पहा पाण्याचं टाक किती काय. गावाचा हा नजारा आपण असा पाहिला. आपण त्या ठिकाणापासून ट्रेक चालू केला होता. आपण खाली त्या ठिकाणापासून ट्रेक सुरू केलेला व ते आहे शिरपुंजे गाव. येथे तिथे गाडी लावलेला आहे व तसेच इथं सिड्यांनी चढून इथे खिंडीत येऊन आता आपण गड प्रवास करतोय. आणि समोर जर पाहिलं तर आपणाला हे घनचक्कर पाहायला भेटत आहे. समोर तो दिसत आहे, तो आहे रतनगड. चला त्याही ठिकाणी जाऊ आता. पाण्याचं टाक आहे. मोठे पाण्याचे टाके. पिण्यायोग्य पाणी असणार आहे वर्षभर. आणि आतमध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे. पाहू शकतो आतमध्ये मूर्ती आहे, परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही, पाणी आहे भरपूर. वर जर पाहिलं तर या ठिकाणी शिवपिंड पाहायला भेटत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर शिवपिंड कोरलेली पाहायला भेटत आहे आपणाला. ती या ठिकाणी आल्यानंतर अवश्य पहा. दगडात कोरलेली शिवपिंड आहे. झूम करून दाखवतो. हे पहा अशी इथे बाली किल्ल्यावरची ही जी 2 गुहा आहेत, याच्यातली या बाजूची गुहा आहे व पाणी टाकं सुद्धा आहे. आणि ही गुहा आहे, ही थोडीशी म्हणजे जागा, ही खरं तर पाणी टाकणं होतं, खालच्या बाजूला पाणी टाकं होतं, पण ते पाणी वर आलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो शिवपिंड आणि नंदी आहेत. पुढे अजून 2 मूर्ती आहेत. शिवपिंड दगडात कोरलेली आहे. आतमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही जास्त. गड पूर्ण पाहून झाला आहे आपला व आपण या ठिकाणी थोडीशी पेट पूजा करत आहोत. हे पहा थोडं बिस्किट आणलेले आहेत व बिस्किट आपण या ठिकाणी माकडे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात माकड आहेत, त्यांना देऊ आपण. वगैरे पेरी पूर्ण करू. व माकडांना बिस्किट देऊन आपण आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊ. पुन्हा एकदा व्यवस्थित दर्शन घेऊ या ठिकाणी. माथ्यावर पहा महादेवाचं मंदिर असणार आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण आता आहे आणि या ठिकाणी 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह 1 2 3 4 तिसरा आणि चौथ्यामध्ये हे तुटलेलं आहे. त्यामुळं गडमाताच्या या पाठीमागील भागात दोन वाजत आले आहेत. हा जो दिसत आहे हा कोतळ्याचा भैरवगड आहे. पाठीमागं हरिश्चंद्राची रेंज, तारामती शिखर आणि हरिश्चंद्राचा बाले किल्ला. कोतळ्याचा भैरवगड समोर, हरिश्चंद्रगड तो रेंज आहे, बाले किल्ला, तारामती शिखर आपणाला स्पष्ट पाहायला भेटत आहे. जवळच इथून आहे, 20 किलोमीटर लांब आहे या ठिकाणावरून. आणि पाबरगडसुद्धा आपणाला पाहायला भेटतो. तसेच रतनगड व रतनगड, पाबरगड या किल्ल्यांची रेंजसुद्धा पाहायला भेटते. पाठीमागच्या डोंगरावर या काही नाही पाहिला. चला जाऊ. शिरपुंजे, भैरवगड, आता फक्त आपला एक पाणी टाकी राहिले व त्याच्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघूया.
हा जो पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो पाण्यास आलो आहे. हा समूह आहे 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह. पिण्यायोग्य पाणी आहे, पाणी पिऊ शकता या ठिकाणचे. गडावर आत्तापर्यंत गुजरात तापी जिल्ह्यातून एक ग्रुप आला होता व समोर एक ग्रुप आहे. असे 2 ग्रुप आलेले आहेत. म्हणजे पाहू शकतो आपण. मग लक्षात येईल आपल्या की या गडावर खूप लांबून ट्रेकर लोक येत असतात. पुन्हा परतीला निघू. दगडामध्ये उरलेली ही विरगळ आहे. आता आपलं हे पाण्याचं टाकं राहिलं होतं. हे पहा, या ठिकाणी बी पिंड कोरण्यात आली आहे. सुंदर आहे सुद्धा. त्या समोर लास्टला घनचक्राचं टोक आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये नंतर करू. सध्या आता आपण परतीच्या प्रवासाला निघू. या किल्ल्यावर या दोन्ही म्हणजे जे खिंड आहे यामध्ये निमगिरी हनुमंतगडाच्या खिंडीत असल्यागत वाटते. इकडे निमगिरी व तिकडे हनुमंतगड. आणि पायऱ्या सुद्धा आपणाला अशाच प्रकारात पाहायला भेटतात तिथे सुद्धा. आपण प्राचीन पायरी मार्गाने जात आहोत. ठिकाणापर्यंत पोचलो. हा जो रस्ता गेला आहे हा शिडीचा मार्ग आहे व आपण आता जाणार आहोत तो त्या प्राचीन मार्गाने जाणार आहोत. जो कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायरी मार्गाने आपण खाली उतरत आहोत. आता सुंदर आहे असा हा पायरी मार्ग आहे. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक या ठिकाणावरून उतरावं लागेल आपल्याला. चला. हे पहा, या अशा पायऱ्या आहेत, प्राचीन पायऱ्या. हा नवीन मार्ग हाही चांगला आहे. वन खात्यामार्फत या शेड्या बसवण्यात आल्या आहेत आणि असं लिहिण्यात आले आहे. या शेड्या पायऱ्या अशा जागोजागी पाहायला भेटत आहेत. व या बाजूला नवीन शेड्या आहेत. आपण मार्गाने जाऊ. हे पाचशे सगळ्या बाजूला पाहिलं घनदाट अरण्य. लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू. पोहोचलेलो आहे कमानीपाशी खाली जिथे आपण गाडी लावलेली. तर एक 3 तासात आपला पूर्ण किल्ला पाहून येऊन चढून झालेला आहे.
धन्यवाद. डन. मध्यम श्रेणीतला असा भैरवगड आपला आता पूर्ण आलेलो आहे. 3 तासात माघारी आलेलो आहे. खूपच सुंदर असा किल्ला होता. चढायला पण जास्त अवघड नाही. जागोजागी जिथं अवघड होती तिथं पायऱ्या केलेल्या आहेत. खूपच सुंदर. पुंजे गावातील हनुमान मंदिर आपण पाहू आता. गावात असलेले हनुमान मंदिर. भैरवगड पाहून आल्यानंतर हनुमान मंदिरापासून आपण ज्यावेळेस रिटर्न जात असतो त्यावेळेस आपणाला समोरच्या बाजूस एक समाधी पाहायला भेटत आहे व बाजूला एक समाधी पाहायला भेटत आहे.